ओके. नमस्कार मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत तावसे गावामध्ये. तावसातले आपले जबरदस्त लीडर, जबरदस्त शेतकरी व्यक्तिमत्व. त्यांचं नाव आहे सुरेश पाटील सर, जे प्रॉपर तावसातून आहे. आज त्यांचं मागच्या हंगामामध्ये सरांनी लावलेला होता हरभरा. सरांनी हरभऱ्यावरती आपले संपूर्ण इंडिया ॲग्रोचे प्रॉडक्ट प्रॉपर वापरले. त्यांना रिझल्ट खूप छान मिळाला. पण सरांनी हरभरा लावल्यानंतर जेव्हा हरभरा काढला गेला, त्यानंतर सरांनी लावली त्याच 3 एकरमध्ये पूर्णपणे तीळ लावलेली आहे आणि संपूर्ण पंचक्रोशीमध्ये तीळ कोणी लावलेली नाही आहे, ती सरांनी लावलेली आहे. आज आपण बघू शकतो तिळेवरती आपले सर्व प्रॉडक्ट वापरलेले आहे इंडिया ॲग्रो ब्रँडचे. आपण त्याचा रिझल्ट बघू शकतो. आपण ऐकूयात, सगळ्या तोंडात आपण ऐकूयात की सरांना रिझल्ट कसा मिळाला आहे. सर प्लीज तुम्ही सांगू शकतात सर. तर मी अगोदर हरभरा घेतलेला होता कोरडवाहू. त्यानंतर आपण या शेतामध्ये बोर केलेला आहे, ट्यूबवेल केलेले आहे आणि परत हरभरा काढून लगे आपण त्याच्यावर तीळ पेरलेले आहे. बरोबर. पण लोकांचं म्हणणं असं होतं की बुवा तीळ सजत नाही. पण म्हटलं आपण प्रयत्न करून बघू. बरोबर. पण प्रयत्नांच्या पुढे एक विशेषता आहे अजून. इंडिया ॲग्रो कंपनीचे जे भुवास्त्र आहे ते भुवास्त्र आपण वापरलेलं आहे. यस. आणि ते वापरण्याचे कारण म्हणजे गोकुळ काका आहेत चोपड्याचे. त्यांनी मला भरपूर दिवसापासून आग्रह धरलेला होता की तुम्ही हे प्रोडक्ट वापरून बघा, वापरून बघा. तर आता तीळ पेरण्याच्या वेळेस आपण भुवास्त्र वापरलेलं आहे. बरोबर. आणि भुवास्त्र वापरल्याची विशेषता एक आहे, तीळ हे पीक असं आहे त्याची जी उगवणशक्ती असते ते सारखी होत नसते. आणि त्याच्यात ही विशेषता एक आहे की सर्व प्लॉट हा 3 एकरचा सारखा आहे. उंची लेवल जसं मिस्त्री बांधकाम करतात तसा दोरा लावून घ्या तुम्ही, तुम्हाला कुठेच खालती वरती काही सापडणार नाही. एवढी भुवास्त्राची कमाल आहे आणि 100% रिजल्ट आहे. आणि त्याच्यावर फवारणी आपण इंडिया ॲग्रो कंपनीचे जे औषधं वापरलेले आहेत, 2 फवारण्या केलेल्या आहेत. आणि गाट्यांची जी संख्या आहे आज 1.5 महिन्याची तीळ झालेले आहे. तर प्रत्येक काडीवर तुम्हाला 150च्या आसपास तुम्हाला गाठा सापडेल. 100, 150, 125 असे तुम्हाला गाठ्या सापडतील. आणि अजून 1.5 महिने तिला वेळ आहे. मे एंडिंगला ही तीळ कापली जाणार आहे. यावर्षी थोडा उशीर झाला, पण भरपूर फिरतो जळगाव जिल्ह्यामध्ये. अशी तीळ आजपर्यंत मी पाहिलेली नाही. स्वतःचे म्हणून मी काही कमालीची गोष्ट करत नाही आहे, पण ही कमालच एक भुवास्त्राची. बरोबर. हे एवढा मनाला करताय, स्वतःच्या मनाला आत्मविश्वास आहे यस. की हे त्याच्यामुळेच झालेलं आहे. आणि त्याच्या जेवढा फरक आहे. आणि विशेषतः म्हणजे आज ही तीळ पूर्ण जैविक वापरून इथपर्यंत आलेली आहे. याच्या पुढे सुद्धा रासायनिक घेणार नाहीत आपण. यस. ही तीळ पूर्ण जैविक होणार आहे. तर हिला आपण दुसरं रासायनिक काही वापरणार नाही आहेत. आपल्याजवळ खत भरपूर पडलेलं आहे, पण आपण रासायनिक खतं वापरले नाहीत. इंडिया ॲग्रो कंपनीचेच भुवास्त्र पेरणीच्या वेळी आपण दिलेलं आहे. आणि नंतर ग्रो मॅजिक वगैरे ओलिप असे 2 फवारण्या आपण इंडिया ॲग्रो कंपनीचे केलेले आहेत. त्याच्यामुळे मला भरघोस उत्पन्न मिळणार आहे. आणि शेतात आल्यानंतर एवढी प्रसन्नता निर्माण होते, तर म्हणजे आनंदाचे काही म्हणजे त्याच्या लिमिटच नाही, एवढा आनंद तयार होतो. यस. एवढं इंडिया ॲग्रो कंपनीमुळे त्या औषधांचा मला आनंद मिळालेला आहे, मनापासून सांगतो. आणि ते मी तीळ हे पीक सक्सेस केलेलं आहे. यस. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. खूप सुंदर ओके. रिझल्ट, खूप जबरदस्त. आपण बघू शकतात, पूर्ण आपण दाखवू शकतात सर. बघा प्रत्येकाला कसं कसं मिळालं. हे बघा सर, पूर्ण याला लागलेले सर्व गाठे बघा सर, तुम्ही सगळं बघू शकतात. प्रत्येक एक राऊंड 6 गाठ्यांचा एक राऊंड आहे. आणि प्रत्येक काडीला 6 गाठ्यांचा राऊंड तयार होतो शेवटपर्यंत. हे पीक अजून फक्त 1.5 महिन्याचे आहे आता. हे बघू शकतात आपण, हे गाठे पहा, 6 गाठ्यांची बांगडी आहे. वाव, ग्रेट ग्रेट. हां. तर जोपर्यंत पूर्ण प्रत्येक काडी परिपक्व झाल्यानंतर 6 गाठ्यांची बांगडी तयार होते. बरोबर बरोबर. हां. तर तर सुपर रिझल्ट सरांनी काढलेला आहे खरोखर. तर सरांनी जे सांगितलं अतिशय मनातून सांगितलं की असं कोणताही शेतकरी सांगू शकत नाही की खोटं बोलू शकत नाही. पण सरांनी जो अनुभव घेतलेला आपल्या प्रोडक्टचा, अतिशय त्यांनी सांगितलं की माझ्या ऐतिहासिक याच्यामध्ये अतिशय अशी तीळ उतरलेली आहे की
त्यांनी आजपर्यंत बघितली नव्हती. तर खूप आनंद झाला. सरांनी इंडिया ॲग्रोचं अतिशय 3 चांगलं एकर मध्ये आपल्याला 15 क्विंटल उत्पन्न अपेक्षित आहे आपल्याला. बरोबर. 3 एकर मध्ये आपल्याला एकर- 15 क्विंटल 15 हा, क्विंटल. हा. ओके, 3 एकरात 15 क्विंटल. क्विंटल आणि आता पर क्विंटल तरी काय भाव चालू आहे सर आता? तरी 16,000 रुपये क्विंटल चालू आहे. 16,000 रुपये क्विंटल चालू आहे आता. हो. व्हेरी गुड, सुपर सुपर. सुपर जबरदस्त. तर 3 एकर मध्ये आपल्याला हरभरा जो घेतलेला आहे आपण अगोदर 22 क्विंटल, तेव्हा सुद्धा आपण इंडिया ॲग्रोचे औषधं वापरलेले आहेत. बरोबर, त्याच्यावरही आपण 22 क्विंटल हरभरा घेतलेला आहे. जबरदस्त. हरभऱ्यामध्ये एक विशेषता होती. हम्म. विशेषता अशी होती इंडिया ॲग्रो या औषधांची, की आपण जे पीक पेरलेलं असतं, खालच्या जो बहार असतो तो जाड दाण्यांचा असतो आणि वरच्या जो बहार असतो ते दाणे बारीक पडून जातात. बरोबर आहे. पण याची हरभऱ्यामध्ये. हा पण आपण जे फवारणी केलेली आहे हम्म. आपल्या औषधाची इंडिया ॲग्रो कंपनीचे, ती औषधी फवारणी केल्यामुळे आपले खालच्या दाना आणि वरच्या शेंड्याच्या दाना सेम होता बॉस. सारखे गोलाई जी होती त्याला आलेले. हा तर आपण मार्केटला बी जर घेऊन गेलो चोपड्याला, हा. तर त्या दिवशी व्यापारी त्याला पिके उठून न म्हणताना डॉलर म्हणायचे. क्या बात आहे. हो, एक नंबर. जबरदस्त. तर एवढा खास रिझल्ट त्या औषधांचा होता. त्याच्यामुळे मी तीळला भुवास्त्र म्हटलं, अजून कसं काय तीळसाठी आपण भुवास्त्र वापरलं आणि परत आता पुढे आपल्याला मग तर हे मी करायचं. काय म्हणतो, सुरेश पाटील सर, तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की या प्रोडक्टचं कसं रिझल्ट आणि कसं वापरायचं भाऊ, आणि किती लोकांनी जास्तीत जास्त घेतलं पाहिजे की नाही घेतलं घेतलं पाहिजे? घेतलं पाहिजे म्हणजे प्रत्येकाने याचा वापर केलाच पाहिजे. आता मी यावर्षी तीळ पेरलेले आहे ना, बरोबर. आमच्या गावात आजपर्यंत कोणी पेरलेले नाही.